मी डॉक्टर राम पणदूरकर, शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगोल विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ विधिज्ञ. आमची कन्या, एकमेव कन्या दिवंगत झाल्यानंतर तिच्या स्मृतीसाठी म्हणून आम्ही हे समाजकार्याला प्रारंभ केलेला आहे. हे समाजकार्य स्थानिक पातळीपासून देश पातळीपर्यंत सर्वकडे आम्ही करतो. मी आणि माझ्या सौभाग्यवती दोघेजणही आम्ही कशाचाही विचार न करता स्थानिक लेव्हलला आपत्ती आली, राज्य लेव्हलला आली, राष्ट्रीय स्तरावर काही अघटित घडत असेल, मग ते लष्कराबद्दलचं असेल, मग ते नैसर्गिक आपत्तीबद्दलचं असेल, तर आम्ही दोघेजणी पुढे धावून जातो. हे सर्व माझी दिवंगत कन्या डॉक्टर ॲडव्होकेट रुपाली पणदूरकर हिच्या स्मृतीप्रित्यर्थ करतो. हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आजवर मी सर्वात मोठी जी देणगी दिली आहे ती शिवाजी विद्यापीठाला 65 लाख रुपयाची देणगी देऊन शिवाजी विद्यापीठात ज्या कमवा शिका योजनेमधल्या गरीब मुली राहतात त्यांच्या वसतिगृहाच्या मध्ये त्यांना रात्रीचा अभ्यास करण्याची सोय नव्हती. याचा मी स्वतः जाऊन पाहणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंना डॉक्टर शिर्के यांना, आज रिटायर झाले, ते विनंती केली की मी आपल्याला कमवा शिका योजनेच्या महिला वसतिगृहाच्या समोर अभ्यासिका बांधून देतो. त्याप्रमाणे माझ्या कंदेच्या नावाने मी अभ्यासिका बांधली. त्याचं उद्घाटन परवा 17 फेब्रुवारी 25ला झाले. त्यानंतर 3 महिन्यातच मेमध्ये जम्मू काश्मीरमधल्या पहलगामवर आतंकवाद्याने हत्या केला आणि पर्यटक मारले गेले. त्याच्यामधून सिंदूर ऑपरेशन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं. आता आमच्या लष्कराचे हात बळकट करण्यासाठी आमच्या सौभाग्यवती पुढे सरसावल्या आणि त्यांनी 5 लाख रुपयाची निधी हा पंतप्रधान संरक्षण निधीसाठी पाठवला. त्याला 5 महिने झाले. ज्यावेळी त्या बोलत होत्या समाज माध्यमासमोर त्यावेळी त्याने वचन दिलं होतं की यापुढेही जर देशावर आपत्ती निर्माण झाली तर आम्ही परतही देऊ. हे माझ्या पत्नीने दिलेलं आश्वासनं आज मी पुरं केलेलं आहे 5 महिन्याच्या आत. यावर्षी मराठवाड्यापासून संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये भूस्खलन आणि अतिवृष्टी झालेली आहे. हवामान बदलाचा हा परिणाम आहे. या दृष्टिकोनातून भारतीय नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे या उद्देशाने आम्ही पंतप्रधान सहाय्य योजनेसाठी प्राईम मिनिस्टर्स नॅचरल रिलीफ फंडसाठी आम्ही 10 लाख रुपये पाठविलेले आहेत. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पष्टपणे आता मी सांगतो, मी पहिल्यांदा ज्यावेळी पहलगामच्या हल्ल्यानंतर मदत करण्यासाठी भारत सरकारकडे मदत पाठवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक प्रशासकीय प्रमुखांना विनंती केली होती, परंतु मला वेळ मिळाला नाही. त्यांची वेळ मी मिळवू शकलो नाही. त्या विशिष्ट कार्यालयामध्ये मी प्रयत्न केले, फोनद्वारे कळवलंही की आम्ही दोघे वृद्ध आहोत, आम्हाला फक्त 2 मिनिटाची प्रशासकीय प्रमुखाची भेट पाहिजे फोटो काढून घेण्यासाठी. त्यानंतरची सगळी प्रक्रिया इव्हन पाठवण्याची सुद्धा आम्ही पूर्ण करतो, पण जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही. आणि यामुळे मग मला गुगलद्वारे सर्च करून मी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला. पंतप्रधान कार्यालयाने मला ताबडतोब माहिती पोच केली आणि मी पंतप्रधान कार्यालयाला माझ्या सौभाग्यवतीने चेक पाठवून दिला आणि काम पूर्ण झाले. यावेळेस मला वस्तुतः महाराष्ट्राला 100% पैसे 10 लाख द्यावयाचे होते, परंतु महाराष्ट्र राज्याची जी काही व्यवस्था आहे, संपर्क व्यवस्था,
या संपर्क व्यवस्थेशी मी संपर्क साधू शकलो नसेन, स्थानिक पातळीवर मला कोणी मदत केली नसेल, म्हणून मी शेवटी पंतप्रधान सहाय्य निधीला पाठवलं. अर्थात मी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की मराठवाड्याला प्रथम प्राधान्य आणि उत्तर भारतातील भूखलन स्थळांना नंतरचं प्राधान्य, अशा प्रकारची मी व्यवस्था पत्रामध्ये करून ठेवलेली आहे. मी या निवेदनाद्वारे केंद्रीय प्रशासनाला विनंती करतो की त्यातला 50% वाटा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्याच्या पुनर्वसनासाठी द्यावा, अशीही मी विनंती करतो. खच्चीकरण नाही आहे, हा प्रशासनामधला थोडासा निष्काळजीपणा, प्रशासनामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्यामध्ये व्यवस्थित वेवलेन जमत नाही आहे. एखाद्या व्यक्तीने प्रशासनाच्या प्रमुखाला ज्या भावना कळवायच्या आहेत त्या जर त्यांच्या खालच्या निम्न कॅटेगरीमधल्या लोकांना कळवल्या तर ते व्यवस्थितपणे त्याची मांडणी करत नाहीत. याच्यामध्ये जिल्हा प्रशासकीय प्रमुख जबाबदार नसतोच मुळी, खालच्या लोकांमध्ये आणि वर तो एखाद्या माणसाचा मेसेज व्यवस्थितरित्या वरच्या ऑफिसरपर्यंत पोहोचवणे, याला इंटरनल इंटरॅक्शन जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रशासनामध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी महाराष्ट्र प्रशासनाने दुरुस्त कराव्यात. तर शाळेत असताना आम्ही प्रार्थना त्यावेळी म्हणायचो, प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव. लहान आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. त्या देशप्रेमातून आणि लोकांचं जे काय नुकसान झालं, मी सतत टीव्हीवर बातम्या बघणे हा माझा छंद आहे आणि ते बघून मला जे काय प्रचंड दुःख झालं त्याच्यामुळे मी थोडीशी मदत त्या लोकांचं काहीतरी त्यांना मदत व्हावी म्हणून केली. आणि माझं असं आहे की माझं सगळं आयुष्य आता नंतर सगळं देशासाठी समर्पित आहे. ह्या पलीकडे सुद्धा मी देशासाठी आणि खूप काही करायची माझी इच्छा आहे. काहीतरी योजना वगैरे करायची अजून माझं ठरलं नाही, पण मी करणार आहे. इवन माझ्यानंतरसुद्धा आम्ही ज्यावेळी जाऊ त्यावेळी आमचं जे काय उरेल ते सुद्धा मी देशासाठी देणार आहे. हां, आणि फक्त त्या लोकांना मदत व्हावी एवढीच माझी इच्छा आणि भारतातल्या सगळ्या लोकांना पण व्हावी. आम्ही महाराष्ट्रात करायची होती पण आम्हाला ते प्रतिसाद मिळाला नाही. हां, त्याच्यामुळे आम्हाला ते PM केअरला दिली. PM केअरमधून सगळ्या राज्याला दिली जाते सगळ्या प्रकारच्या, त्यामुळे थोडं कमी पडेल महाराष्ट्राला, पण त्याला इलाज नाही कारण आम्हाला त्याचा प्रतिसाद इथे मिळाला नाही कोल्हापुरात. म्हणून हां, लोकांनी असं करावं की पंजाबचे मुख्यमंत्री सांगतात तुम्ही 1 रुपया द्या, 1 रुपया मागतात, पण आमचे काही मुख्यमंत्री असं का करत नाहीत हा मला एक प्रश्न पडला. आणि लोकांना मी असं आव्हान करेल, तुम्हाला जमेल तेवढे द्या, रुपया द्या, 2 रुपया, 5, 25 काय तुमची इच्छा असेल ना तेवढे द्या. सरकार तुम्हाला मोफत धान्य देतं आहे, काय काय मोफत मिळतं आहे तुम्हाला, लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, त्याच्यातनं त्यांनी थोडे 5, 25, 100, 200 जमतील तेवढे द्यावे आणि त्या गरीब लोकांना मदत करावी, त्यांचे अश्रू पुसावेत. लहान मुलं आहेत शिकणारी, त्यांचं शिक्षण व्यवस्थित चालू व्हावं, त्यामुळे त्यांनी थोडी तरी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. 1 रुपया केली तरी सुद्धा चालेल. भगवंत मान तेच सांगतायत की तुम्ही 1 रुपया असला तरी चालेल, मी त्याचा 100 रुपया करीन. तसं खरं म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या 2 उपमुख्य आणि मुख्यमंत्र्यांनी आवाहन का केलं नाही हा मला प्रश्न पडतो. भगवंत मान सगळ्या वाहिन्यावर सतत आवाहन करतायत आणि त्यांना खूप पैसा मिळाला म्हणून मी यावेळी त्यांचं नाव घातलं नाही, कारण पंजाब हा श्रीमंत प्रांत आहे. परदेशात तर त्यांना खूप लोकांनी देणग्या दिल्या आणि त्यांची गरज भागली आहे आता. तसं त्यांनी करावं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.